सुरुवातीला एक मोठी बातमी. कोल्हापूरमधील दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर परिसरात श्रावण षष्ठी यात्रा भरते. या यात्रेत लाखो भाविक दाखल होत असतात. याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी बनावट पेढे आणि बर्फी तसंच हलवा असे अन्नपदार्थ तयार करून विकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडनं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीनं 400 किलो बनावट बर्फी पेढे जप्त करण्यात आलेत. या व्यापाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली जाणार आहे. बनावट बर्फीमुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. काल डोंगरावरील पायरी मार्गावरील मुख्य पेठेत रात्री 10 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या बाजारपेठेतील विक्री केले जाणारे पेढे, बर्फी, खवा आणि अन्य मेवा मिठाईचे नमुने तपासणीसाठी तातडीनं पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्योतिबा डोंगर पायथ्याशी असलेल्या जे काही स्टॉल्स असतात, दुकानं असतात जिथे पेढे, बर्फी विकले जातात, या ठिकाणी बनावट बर्फी असल्याचं आढळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या तपासणीचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाला दिलेले आहेत. 400 किलो बनावट बर्फी, पेढे, खवा इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. खरं तर षष्ठीला मोठी यात्रा भरते आणि यामध्येच काही व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत बनावट अन्नपदार्थ विकण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, यात्रेला येणारे भाविक घरी जाताना देवदर्शनानंतर मोठ्या प्रमाणात हा प्रसाद विकत घेत असतात आपल्यासाठी, घरच्यांसाठी. मात्र यामध्ये जर इतकी भेसळ असेल, लोकांच्या आरोग्यावरती ते घातक परिणाम करणारे असतील, तर त्या संदर्भात काय कारवाई अपेक्षित आहे? भाविकांकडनं काय प्रतिक्रिया? श्वेता, ज्योतिबा यात्रा पार पडलेली या यात्रेच्या दरम्यान अगदी 100 रुपये किलोने पेढ्याचा प्रसाद आहे तो विकला जात होता. ग्रामपंचायत सदस्य यांना समजल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जाऊन त्याची केला. हा सगळा अन्न आणि औषध विभागाला. ज्ञानेश्वर, तुमचा आवाज नीट येत नाहीये. मात्र 400 किलो हे साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये बनावट बर्फी, पेढे जप्त केलेत. ज्योतिबाच्या दर्शनाला काल षष्ठीच्या यात्रेनिमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक आले होते. मात्र त्यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. कारण या सणाचा, या यात्रेचा गर्दीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी बनावट पेढे आणि बर्फी तसंच हलवा असे अन्नपदार्थ तयार करून विकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती आता कारवाई. आता पुढची बातमी आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय. त्यामुळे मालेगाव शहरातनं वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बाबू शेख यांनी. गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. विशेषतः कळवण, दाभाडी, दिंडोरी त्या भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्याच्यामुळे जी गिरणा नदी त्या भागातून मालेगावकडे येते ती आता दुथडी भरून वाहते. आपण बघू शकतो का ही गिरणा नदी आहे जी मालेगाव शहरातून वाहते आणि आता तिला पूर आलेला आहे. ती दुथडी भरून वाहत आहे आणि हा जो पूर पाणी आहे हा गिरणा डॅमच्या दिशेने जात आहे. या पूर पाण्यामुळेच गिरणा डॅमची जी पाण्याची पातळी आहे ती जवळपास 60% पेक्षा जास्त झालेली आहे. मालेगाव शहरातून गिरणा आणि मोसम या दोन नद्या वाहतात आणि दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे. दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहे. याचा सर्वात जास्त फायदा हा गिरणा धरणाला होत आहे. गिरणा धरणात या दोन्ही नद्यांचे पाणी जात असल्यामुळे त्याची पातळी जी आहे ते झपाट्याने वाढत आहे. गिरणा धरणातून मालेगाव, नांदगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील 40 गाव व इतर तालुक्यांना पाणी पुरवठा केला जातो. शिवाय हजारो हेक्टर शेती या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मार्च आणि मे महिन्यात या धरणात फक्त 26% एवढाच पाणी साठा होता. मात्र आता तो 60% झालेला आहे आणि नदीचा प्रवाह पाहता लवकरच धरण फुल भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. तर भंडारा जिल्ह्यातील साकोली शहराच्या जुन्या वस्तीमध्ये असलेल्या माजी मालगुजारी तलाव हा फुटलेला आहे. 90 एकर क्षेत्रामध्ये हा तलाव पसरलेला आहे आणि हा तलाव पहाटेच्या सुमारास फुटला. मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर तलाव तुडुंब भरलेला होता. तलावाची पाळ फुटल्यामुळे साकोली लाखांदूर महामार्गावरनं ते पाणी प्रवाहित होत आहे. त्यामुळे मार्ग बंद झालेला आहे. या परिसरात असलेली सुमारे 400 हेक्टर शेतजमीन जलमय झाली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील जुन्या शहरात असलेला हा मुख्य तलाव पहाटे फुटला.
मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज पहाटे हा तलाव फुटला. तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे परिसरातल्या शेतशिवारात सध्या जलमय स्थिती निर्माण झाली आहे. तलाव फुटल्यामुळे साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर त्याला परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे आज आपण पाहतो तिथं 15 ते 20 फुटाचा मोठा मेन पाळीला होल लागलेला आहे आणि हा माझ्या मागे आपण परिसर बघू शकता. जवळपास 1000 एकराची पूर्ण नासाडी पूर्ण पीक खरडून निघालेलं आहे आणि निश्चितच गावाचा भाग नसल्यामुळे थोडा शेतीचा भाग असल्यामुळे कुठलीही इथं जीवितहानी सध्या तरी झालेली नाही. बस एवढंच सांगतो. आणि प्रशासन एवढंच म्हणेन की बाबा पाटबंधारे विभाग आहे, कलेक्टर साहेब आहेत, यांनी लक्ष घालून आमच्या तलावाचं पुनर्जीवन आणि पूर्ण तलावाचे जे पाट आहेत त्यांचं दुरुस्तीकरण आम्ही गेल्या 5 वर्षात अनेक वेळा निवेदनं दिली, पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही. ही शोकांतिका आहे. अंदाजे 300 हेक्टरच्या जवळपास साकोली गावातील शेती पीक आहे त्याचं खरवडून पाणी जात असल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच्यासाठी आमचे प्रशासनाच्या वतीनं टीम तयार आहे. पाण्याचा फ्लो जसा कमी होईल तसा आम्ही तात्काळ या पिकाचे पंचनामे करणार आहोत आणि नियमाप्रमाणे जे येणार आहे त्याचं नुकसान भरपाई आम्ही त्या शेतकऱ्यांना तो तात्काळ त्याची कारवाई करणार आहोत आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथं सज्ज आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. उद्या पनवेल इथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. एका कार्यक्रमाला राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र उपस्थित असतील. पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन, त्यानिमित्तानं एक मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. निमित्त आहे पनवेलमधला शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं आयोजित केलेला मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत एकत्र. तर पनवेलमध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमामध्ये मनसे आणि उबाठा या हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येतात आणि खास करून राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र या कार्यक्रमाला उपस्थित असतील. या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडनं. उदय, पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित एका कार्यक्रमाला, काय माहिती? उद्या पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त एक संयुक्त मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांना देखील निमंत्रित केलेलं आहे. माहिती मिळालेली आहे त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. याआधी देखील आपण पाहिलेलं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील या संदर्भात मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चा सुरू आहे. संयुक्त मेळावा मराठी जो आहे तो देखील पार पडलेला आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विविध आंदोलनामध्ये एकत्र देखील दिसत आहेत. आता त्यांच्या सहयोगी पक्षाचा वर्धापन मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षांचे नेते हे एकत्र एकाच व्यासपीठावरती येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र कधी येणार या संदर्भात चर्चा जी आजच्या सुरू झालेल्या आहेत आणि या व्यासपीठावरती राज ठाकरे नेमकं काय भाषण करतील आणि संजय राऊत नेमकं काय भाषण करतील हे आता पाहावं लागेल. बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवरनं रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना ट्विट करत डिवचलंय. शिंदे साहेब जेव्हा गावाला किंवा दिल्लीला जातात तेव्हाची परिस्थिती म्हणजे अंतर्गत कुरघोड्यांचा पुन्हा सुरू झालेला खेळ आणि ऑल इज नॉट वेल सांगण्याची आली वेळ, असाच त्याचा अर्थ असतो. मित्रपक्षांकडनं होणाऱ्या कुरघोड्यांची चीड हे शिंदे साहेबांना नक्कीच असेल. असो, जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या निष्क्रिय सरकारच्या नियमित कृतीशील कुरघोड्यांना महाराष्ट्र देखील कंटाळलेला आहे, हे मात्र नक्की, अशी पोस्ट करत रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलंय. काल गुरुवारी भाजपच्या माजी खासदार आणि आमदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं सध्या रणनीती ठरवली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरच या बैठकीत जिल्हानिहाय संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान पालिका निवडणुकीच्या तोंडावर
आता पदाधिकाऱ्यांची जबाबदारी जनसंपर्क मोहिमा आणि सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची विशेष जबाबदारी सुद्धा कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. दरम्यान प्रदेश कार्यालयात सुरू असलेल्या या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, माजी खासदार, माजी आमदार आणि प्रदेश संघटन मंत्री सुद्धा उपस्थित होते. मोठी बातमी. गुरुवारी भाजपच्या माजी खासदार आणि आमदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सध्या रणनीती ठरवण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवरच या बैठकीत जिल्हानिहाय संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, जनसंपर्क मोहिमा आणि सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची विशेष जबाबदारी देखील कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. दरम्यान प्रदेश कार्यालयामध्ये सुरू असलेल्या या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, माजी खासदार, माजी आमदार आणि प्रदेश संघटन मंत्री उपस्थित होते. तर भाजपच्या माजी खासदार आणि आमदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सध्या रणनीती ठरवण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीत जिल्हानिहाय संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. प्रदेश कार्यालयामध्ये सुरू असलेल्या या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, माजी खासदार, माजी आमदार आणि प्रदेश संघटन मंत्री उपस्थित होते. पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून आता मोर्चे बांधणी सुरू करण्यात आलेली आहे. भाजपकडून बैठकांचा धडाका लावण्यात आलेला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल अत्यंत महत्त्वाची आमदारांची आणि खासदारांची किंवा माजी खासदारांची बैठक पार पडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपकडून एक प्रकारे ही मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. नक्कीच प्राजक्ता, आपण पाहत असेल तर येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये राज्यभरातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये निवडणुका आहेत. ह्या निवडणुका आपल्याला मिनी विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळेच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण झाल्यापासून आपल्याला दररोज मॅरेथॉन बैठकांचा आढावा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर दररोज आपल्याला दर आठवड्यामध्ये आपल्याला अनेक पक्षप्रवेश देखील पाहायला मिळत आहेत. काल जी बैठक झाली ती बैठक यासाठी महत्त्वपूर्ण होती कारण की 2014, 2019 आणि 2024 या 3 लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमधले माजी आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करत असताना सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे काम केलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन करताना पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे संघटना मजबूत करत असताना बूथ पातळीपासून ते मंडलपर्यंत प्रत्येक माजी आमदाराने, खासदाराने किंवा जिल्हाध्यक्षाने कसं योगदान द्यावं या संदर्भातलं प्रमुख मार्गदर्शन केलं. कारण की येणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशी विधानसभा निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची होती त्याचप्रमाणे आता सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. या स्वरूपातलं मार्गदर्शन स्वतः रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे. आपण पाहत असाल तर मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण राज्यभरातल्या कोकण विभाग असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंबहुना मुंबई असेल या सर्व विभागनिहाय आपल्याला आढावा घेताना पाहायला मिळाला होता. आणि स्वतः आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतंत्रपणे आपल्याला आढावा घेताना पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहिलं असेल तर रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून आपल्याला पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे मॅरेथॉन बैठका संपूर्ण राज्यातल्या विविध भागातल्या आपल्याला ते घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे भाजप आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. प्राजक्ता. तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.